हॅलो, मी अश्विनी. आज बनवणार आहे मी धपाटे तर दुधीचे. हे पाहू शकता, मी एक दुधी भोपळा घेतला आहे. तर आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे. पाहू शकता, अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला. पाहू शकता, वरची साल काढून घ्यायची आहे. खूपच छान लागतात. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. या पद्धतीने केल्यानंतर खूप छान असे खमंग असे धपाटे लागतात आपले. मराठवाडा स्पेशल धपाटे आहेत. तर तुम्ही दही धपाटे नक्कीच ट्राय करा. पाहू शकता, आपल्याला वरची साल काढायची आहे. पाहू शकता, आपण काढून घेतली आहे. तर कट करून घ्यायचं आहे बाजूने. दुधी भोपळा जर कवळा असेल तर त्याच्यावरचं साल काढायची गरज नाही आपल्याला. तर मी इथं काढून घेतली आहे. पण तर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, मी इथं खिसून घेत आहे. खिसणी कोणती पण चालते असं काही नाही आहे. तर आपल्याला चांगले खिसून घ्यायचं आहे. हे असे बारीक बारीक. पाहू शकता, आपलं खिसणं झालं आहे. तर चला तर आपण रेसिपी बनवूया. पाहू शकता, मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर आपल्याला याच वाटीनं याच वाटीनं मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. त्याच वाटीनं मी इथं बेसनचं पीठ घेतलं आहे. तर 1 वाटीला थोडंसं कमी प्रमाण घेतलं आहे. पाहू शकता, इथं आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे आपल्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. तर आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, 1 चमच. थोडंसं अर्धा चमच जिरे पावडर घालून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला धने पावडर घालून घ्यायचं आहे. आणि थोडीशी आपल्याला वरून कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. तर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे, भाजलेलं. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी खिसून ठेवलेली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर एक्स्ट्रा पाणी लागेल तरच वरतून घालायचं आहे. अगोदर हे छान असं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता, कारण दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असते. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाण्याचं प्रमाण घालायचं आहे. तर पाणी किती लागणार आहे मी सांगणार आहे. तर मी इथे छोट्याशा वाटीत पाणी घालून घेतलं आहे. तर थोडं थोडं प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे. इथे मी लसूण विसरला होता, सॉरी. तर इथे लसूण घालून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करा. पाहू शकता, अगदी थोडं थोडं पाणी घालून घेत आहे मी आणि मिक्स करून घेत आहे. एकदम खमंग असे धपाटे होतात आपले. दह्यासोबत खूपच छान लागतात. पाहू शकता, तर सगळं प्रमाणमध्ये तर पाण्याचं एवढी 1 वाटी लागला आहे. तर पाहू शकता, हे आपल्याला असं पीठ करायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. एकदम मीडियम ठेवायचं आहे आपल्याला. पाहू शकता, तर थोडंसं 1 मिनिट रेस्ट करायला ठेवा. पाहू शकता, मी एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं, आणि ते एक सुती कपडा टाकला आहे. तर आपल्याला त्याच्यावर थोडंसं असं पाणी करून ओलं करून घ्यायचं आहे. आणि एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पाहू शकता, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे, किंवा धपाटं. तर थोडं थोडं पाणी लावून थापून घ्यायचं आहे. पाहू शकता, छान असं. आपण छान असं थापून घेतलं आहे. पाहू शकता, तर आपल्याला थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही. तर मधून असं होल काढून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही किती पण होल करू शकता. पाहू शकता,
तर आपल्याला तवा चांगला असं गरम होऊ द्यायचा आहे. पाहू शकता तवा छान असा आपला गरम झाला आहे. तर वरून तव्यावर थोडंसं तेल घालून घेत आहे मी. तर आपल्याला कपड्यासहित असं उचलून त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता हळू प्रमाणात असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. थालीपीठ चांगलं असं चिकटवायचं. पाहू शकता तर आपल्याला लगेच दुसरं पण करत आहे मी तोपर्यंत. तर थोडंसं वरतून तेल लावून घ्या. पोळीमध्ये थोडं थोडं तेल करून सोडून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पण नाही. थोडं एक थेंब वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर परतून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता खूप इझी रेसिपी आहे, चटकन आणि खमंग एकदम होणारी. तर दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. दह्यासोबत खूपच छान लागते. थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला वरती. छान असं भाजू द्या. आपला खालून छान असं भाजलं आहे. तर परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तर आपलं थालीपीठ तयार आहे. पाहू शकता थोडंसं मोडलं आहे. तर मी दुसऱ्या लगेच टाकून घेते. तसंच तेल लावायचं आहे आपल्याला. तर आपलं दुसरं पण टाकलं आहे. सेम तसंच प्रोसेस करायची आहे आपल्याला. तर आपल्याला पलटून घ्यायचं आहे. पाहू शकता वरून तेल लावून घ्यायचं आहे थोडं. छान असं भाजू द्या. तर खालून आपला धपाटा भाजला आहे. तर परतून घ्यायचं आहे. थोडंसं भाजू द्या. तेल लावून घ्यायचं आहे. तर आपलं धपाटं तयार आहे. हे पाहू शकता खूपच छान लागतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर. पाहू शकता आपले धपाटे रेडी आहे. खूप छान आणि चविष्ट लागतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.